देवरी तालुक्यात आमदार संजय पुराम मित्रपरिवाराद्वारे आदिवासी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला। या सोहळ्यामध्ये 91 जोडप्यांनी भाग घेतला। या सोहळ्यानिमित्त आयोजक सविता पुराम, संजय पुराम यांनी शासनाने सामूहिक विवाह सोहळ्याचे अनुदान 25,000 मध्ये वाढ करून 50,000 करण्यात यावे अशी मागणी केली। त्याचबरोबर मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांसोबत चांगले संबंध असल्यामुळे अनेक विवाह जोडपे हे वधू किंवा वर हे मध्य प्रदेश किंवा छत्तीसगड राज्यातील असतात। त्यामुळे जर एक वधू किंवा वर महाराष्ट्रातला असेल आणि वधू किंवा वर हा मध्य प्रदेशचा असेल तर शासनाने यांना सुद्धा अनुदान द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आणि सामूहिक विवाह लावणाऱ्या संस्थांना सुद्धा 5,000 रुपये देण्यात यावे अशी मागणी आयोजकांनी जोर धरून लावली। सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात त्याबाबतची पार्श्वभूमी काय? नमस्कार, मी सविता संजय पुराम, माजी महिला व बालकल्याण सभापती, जिल्हा परिषद गोंदिया, आता जिल्हा परिषद सदस्य आहे। आमदार संजय पुराम यांची पत्नी, त्यांच्या मार्गदर्शनामध्येच मी ह्या मोठ्या विवाह सोहळ्याचं आयोजन करते। यामागचा एकच उद्देश आहे की दरवर्षी कन्यादान योजनेचा आदिवासी सामूहिक विवाह सोहळ्याचा निधी शासनाला परत जात होता। अचानक काशीद साहेबांसोबत भेट झाली। प्रकल्प अधिकारी म्हणाले की तुम्ही जर आयोजन केले तर आम्ही नक्कीच हा लाभ त्या मुलामुलीच्या खात्यात टाकू आणि मागच्या वर्षी तो छोटासा प्रयत्न केला। यावर्षी सुद्धा माझा तो प्रयत्न होता तितकेच सामूहिक विवाह सोहळा व्हायला पाहिजे, परंतु छत्तीसगड आणि मध्य प्रदेशचे लग्न आपल्याला घेता नाही आले, म्हणून यावर्षी आमचे 91 विवाह जोडपे विवाहबद्ध झालेले आहे। आम्ही आदिवासी समाज म्हटल्यानंतर त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा आहे, पण असे सामूहिक विवाह सोहळा समाजात आम्ही करून त्यांचं कसं प्रतिमा उंचावेल यासाठी माझा प्रयत्न राहील। ही कल्पना अशी आली की 1-2 जे गरीब लोक होते ज्यांच्याकडे लग्न जुळलेले होते, तर माझ्याकडे उसने पैसे मागायला आले, 5,000 द्याल ताई, तुमच्याकडनं एखादं गिफ्ट द्याल ताई, किंवा बाकीचे म्हणतले की आमच्या घरी तुम्ही लग्नात याल। तर मी त्यांना सहज म्हटलं की आपण जर सामूहिक विवाह सोहळा केला आणि तुम्हाला मी 5,000 काय तुम्हाला 25,000 मिळून देणार, तुम्ही याल का? तर यावरून कल्पना सुचली की आपल्याकडे जसं मी एक आमदार पत्नी, माझी सभापती असल्यानंतर 5,000 देऊ की नको असा माझा विषय होता। तर शासनाचे जर 25,000 त्यांना मिळाले तर हा खूप मोठा आधार होतो कुटुंबाला, आणि म्हणून हा विवाह सोहळा मा दुखेश्वरी मंदिर ट्रस्टच्या वतीने आम्ही दरवर्षी आयोजन करणार आणि मागच्या वर्षी आणि यावर्षी मिळून आमचे अनेक जोडप्यांना आधार झालेला। सुशील भाऊ दिसेल का? सुशील भाऊ की यार नाही सचिव आहे थोडस भाऊ काय सांगणार? आदिवासी विवाह सोहळा हा संपन्न झालेला आहे आणि मा दुखेश्वरी ट्रस्ट तर्फे हे सहयोग करण्यात आलं आहे। मी ॲडव्होकेट प्रशांत संगीडवार, मा दुखेश्वरी ट्रस्ट समितीचा अध्यक्ष। ही जरी आमचं ट्रस्टकडनं होत असली पण आयडिया सविताताईंची आहे, आणि खरंच आजच्या महागाईच्या जमान्यात लग्न करायला किती कष्ट होतं हे सविताताईंनी जाणलं आणि त्यांच्या डोक्यात कल्पना आली की आपण सामूहिक विवाह करायचं, आणि त्या पद्धतीने आम्ही मागच्या वर्षीपासून हे सुरुवात केलेली आहे। आणि ताई त्याकरता खरंच खूप मेहनत घेतात आणि आमदार साहेबसुद्धा खूप मेहनत घेतात, आणि घरी जगणं आहे त्यांचं, जसं जणू काही त्यांच्या घरी जगणं आहे असे ते मेहनत घेऊन हे एवढे मोठे आज 91 लग्न इथे झालेले आहेत, ते सगळे सक्सेस झाले। आणि निश्चितच त्या नवदाम्पत्यांना सविताताई आणि श्री संजय भाऊ पुराम आमदार यांचासुद्धा एक आदर्श पाळावा लागेल की दोघेही किती व्यस्त असले तरी खूप छान कॉम्बिनेशन एक पती पत्नीचा आहे। हा आदर्शसुद्धा यांनीच आम्ही जे आयोजित केलेला आहे सामूहिक विवाह, त्यामुळे तो आदर्श आम्ही लोकांमध्ये पर्यंत पोहोचवू आणि निश्चितच भविष्यात पती पत्नीचे जे वाद असतात ते कमी होण्याला मदत होईल। आज विवाह सोहळा संपन्न झालेला आहे, काय सांगणार? मागील 2025 पासून सविता पुराम मित्रपरिवार आणि मा दुखेश्वरी यांच्या सौजन्याने आपण हा सोहळा घेतो। मागच्या वर्षी आदिवासी विवाह सोहळ्यामध्ये 121 वर वधूंचा विवाह संपन्न झाला। यावर्षी 2026 मध्ये जवळपास 91 वर वधूंचा या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न झालेला आहे। मागील 2 वर्षापासून हे क्रम राबत आहे, काय आपल्याला कल्पना आहे? मी ज्या मतदारसंघात राहतो तो मुळातच आदिवासी मतदारसंघ आहे। मागच्या वर्षी आमच्याकडे 50च्या वर आदिवासी समाजाचे पत्रिका आले होते, म्हणून सवितांनी मला म्हटलं की साहेब आपण सामूहिक घेतलं तर, मी लगेच होकार दिला आणि आम्ही तेव्हापासूनच हे सामूहिक विवाह सोहळ्याला आम्ही सुरुवात केला। राज्याचे मंत्री आले होते, त्यांनी आपण मागणी केलेली, काय मागणी होती? सध्या महागाई खूप वाढलेली आहे, आपण शासनातर्फे वर वधूंना 25,000 रुपये देतो, पण येत्या काळामध्ये त्यांना 25,000 ऐवजी 50,000 करावे अशा प्रकारची देखील आपण शासनाकडे मागणी केलेली आहे।
सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.